मित्रांनो नमस्कार. मी इंजिनियर भगवान शेवटे, भारत मुक्ती मोर्चा उमरखेड. आम्ही आज उमरखेड तालुक्यातील टाकळी राजापूरवाडी या दोन गावांच्या दरम्यान उभे आहोत. मित्रांनो, माझ्या बाजूला ही मोठमोठी जे बोर्ड दिसत आहेत हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे बोर्ड्स आहेत. आणि हा जो हे जे टाकळी नावाचं गाव आहे हे गाव उमरखेड तालुक्यामध्ये मुख्यतः रस्त्याच्या आंदोलनासाठी विशेष चर्चेला जातं. जगण्याची समस्या रस्त्यामुळे एकाच ग्रामपंचायत मधल्या टाकळी गावाची निर्माण झाली आणि दुसऱ्या गावाची समस्या राजापूरवाडीची समस्या, आम्ही मेल्यानंतर माणसांना कुठे जाळावं, आम्हाला अंत्यविधीसाठी तुम्ही स्मशानभूमी द्या, आम्हाला जागा. पूर्ण गावातील समाजासाठी मागितलेली आहे. 18 पगड जातीसाठी मागितलेली आहे. तरी पण या शासनाला 3 वर्षे लागायले. 3 वर्ष नुसती कागदपत्र दिल्यावर ते निकाल द्यासाठी लागाले. अनेकाचे मी जे देनुष्या सगळ्या दिलेल्या आहेत. एका तहसीलदारने आता मला एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की कुठल्याच लोकांची अडचण आलेली नाही. कलेक्टरला म्हणतात की त्याचा मशानभूमी द्यायला हरकत नाही, आणखीनही मशानभूमी द्यायला हरकत नाही. 6 महिने झाले केलं नाही. 70 वर्षाचा एक वृद्ध, डोळ्यामध्ये पाणी आहे त्यांच्या वेदना त्यांनाच माहित. इतक्या वर्षापासून ते संघर्ष करत आहेत. अक्षरशः म्हणजे त्यांना रडण्याची वेळ या व्यवस्थेने आणलेली आहे. पायाच्या पाट्याकडून त्यांच्या पायाचं ऑपरेशन सुद्धा झालेलं आहे. त्यांच्या पाठीला ही जी बॅग आहे या बॅगेत दिलेली आहे, कारण मला माझ्या वयामानानुसार एवढं वजन वाहता येत नाही आहे. अशा अवस्थेमध्ये ते आहेत. मोर्चाकडे आमचं जे म्हणणं आहे की भारत बचाव, आणि भारत जर वाचवला तर आपण सुफलम काहीतरी होईल असा आग्रह आहे. म्हणून या शासनाला माझा इशारा आहे, जर त्याने जर आम्हाला लवकर जर आदेश नाही जर दिला आणि जर कुठली जर घटना जर घडली तर आम्ही उमरखेडच्या तसेच्या समोर आल्याशी राहणार नाही, याची नोंद घ्यावं हे विनंती करतो. मोजणी झालेली आहे. मोजणी झाल्यावर त्यांच्यात एंगल सुद्धा रवलेले आहेत. मला मोजणी शीट सुद्धा द्यायला 18 महिने लागलेत. त्या अधिकाऱ्यानं मला मोजणीची शीट दिलेली नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे की त्या माणसाने मोजणी केल्यावर हे सुद्धा तो बेरंत आहे. आणि ती जमीन त्याच्या बापाच्या घरची नाही, शासनाची आहे. पण शासन काही जागी झालं नाही, म्हणून शासनाची. माझं हेच म्हणणं आहे, जर यांना शासनाने प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली नाही. ई क्लासची सरकारी जमीन आहे, 119 सर्वे क्रमांक 18 एकर जमीन आहे आणि खाते 1 मधील 18 एकर जमीन आहे. त्यातील 0.20 आर जमीन यांनी फक्त मागितलेली आहे. जर ती जमीन नाही मिळाली तर उद्या गावातील नागरिकांनी माणसे मेल्यानंतर काय तहसीलच्या समोर जाळायचीत का, हा प्रश्न यांच्या समोर निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या गंभीर प्रश्नाकडे शासन प्रशासनाने गंभीरतेने लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर आम्ही येणाऱ्या काळामध्ये संविधानिक मार्गाने, सनदशीर मार्गाने फार मोठं आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही.